या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान व जगाचे नेते माननीय नरेंद्रभाई मोदी व या देशाचे कणखर गृहमंत्री माननीय अमितभाई शाह व आमचे महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, ही सगळी मंडळी संवैधानिक पदावर आहेत आणि ही सगळी मंडळी देशाच्या सर्वोच्च पदावरची मंडळी आहेत। या नांदेड विधानसभेतल्या वंचित आणि बहुजन समाज पक्षाचे श्री फारुक अहमद यांनी काल जाहीर सभेमध्ये देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी, अमित शहाजी, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरची त्यांनी टीका केली। त्यांचे चिथावणीखोर अशा प्रकारचे भाष्य होते। समाजामध्ये धार्मिकतेची तेढ निर्माण करण्याचे भाष्य होते। हमारी उखाड़ लो, हमारा कोई बिगाड़ नहीं सकता, अशा प्रकारची भाषा त्यांनी कायद्याला आव्हान दिलं, निवडणूक आयोगाला आव्हान दिलं, देशाच्या संविधानाची खिल्ली उडवली, देशाच्या कायद्याची खिल्ली उडवली आणि या देशामधल्या कायद्याला पायदळी तोडवण्याची भाषा केली। म्हणजे हम ही सत्ता है, हम ही सब कुछ है, हमको देख लो, क्या करना है आपको कर लो, हम रास्ते पे उतरेंगे, अशा प्रकारची भाषा वापरणाऱ्या या वंचित बहुजन समाज आघाडीचे फारुक अहमद यांच्यावर आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केलेली आहे की संविधानाची खिल्ली उडवणं, कायद्याला पायदळी तोडवणं, देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या एक संवैधानिक दर्जावर असलेल्या सर्व माणसांच्या बाबतीत अतिशय खालच्या पातळीवरची भाषा वापरणं आणि जनतेमध्ये चिथावणीखोर वक्तव्य करून धार्मिक तेढ निर्माण करून जातीमधले भांडणं लावणं आणि निवडणूक आयोगाच्या कायद्याची पायमल्ली करणं, अशा प्रकारची भाषा वापरल्याबद्दल त्यांची व्हिडिओ क्लिप आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांना दिली व ते व्हिडिओ क्लिपची ती तपासणी करावी व यांची निवडणुकीची उमेदवारी रद्द करावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने धार्मिक तेढ निर्माण करण्याचा ज्या ठिकाणी प्रयत्न झाला त्या ठिकाणी त्या उमेदवाराची निवडणूक रद्द करण्यात आलेली आहे। हे पण आम्ही कलेक्टर महोदयांना आठवण करून दिलेली आहे। आम्ही आमच्या लिखित स्वरूपामध्ये निवेदनामध्ये माननीय जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी माननीय अभिजित राऊत नांदेडचे यांना मी आणि माझ्या संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा व अशा पद्धतीचं चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्याच्या विरोधात त्यांच्या कायद्याच्या भाषेमध्ये त्यांना उत्तर द्यावं व त्यांची निवडणूक रद्द करावी असे मी माझ्या पत्राद्वारे त्यांना आवाहन केलेले आहे आणि विनंती केलेली आहे।